हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण रिटा या झाडाची माहिती घेणार आहोत. रिटा हा पानझडी वृक्ष सॅपिडेन्सी कुळातील असून त्याचे शास्त्रीय नाव सॅपिडन्स ट्रायकोलिट्स आहे. लिची व बकुळ ह्या वनस्पती सॅपिडेन्सी कुळातील आहेत. रिटा मूळचा भारतातील असून त्याची लागवड पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यात केली जाते. याखेरीज शोभेकरता तो लावतात. सह्याद्री परिसरात त्याची सॅलॉरिफ्लियस ही जाती आढळते. भारतात रिट्याच्या मॅकोरिसी ही आणखी एक जाती आढळते. ती मूळची चीनमधील असून उत्तर भारतात लागवडीखाली आहे. रिठा मध्यम आकाराचा वृक्ष असला तरी अनुकूल परिस्थितीत सुमारे 20 मीटर उंच वाढू शकतो. साल करडी चकचकीत असून त्यावर खरबरीत गळून पडणारे खवले असतात. पाने संयुक्त एकाआड एक व मोठे असतात. प्रत्येक दल भाल्यासारखे लंबगोल किंवा आयताकारे असतात. फुले लहान, नियमित व पांढरी असून स्तंभक प्रकारच्या फुलोऱ्यात येतात. पुष्पवृंत 3 मीटर लांब व लोमश असतो. निदलपुंज 5 दलांचे व तळाशी झुललेले असतो. दलपुंज 5 पाकळ्यांचे असून पाकळ्या सुट्ट्या असतात. फुले हिवाळ्यात फुलतात. फुलांचा मोहर आंब्याच्या मोहरासारखा काहीसा लहान, लोमेश आणि विरळ असतो. त्याचा रंग हिरवट पांढरा असून त्यात असंख्य व लहान फुले असतात. उन्हाळ्यात फळे तयार होतात. ती गोलाकार बोराएवढी परंतु स्पष्टपणे त्रिभागी असतात. बिया काळ्या वाटाण्यापेक्षा दुप्पट आकाराच्या, गोड व कठीण असतात. रिटा झाड याविषयी एक छोटीशी कविता. डौलदार असा वृक्ष हा मोठा, नाव त्याचे आहे रिटा. हिरव्या पानांची दाट सावली, जणू लेकरांची मावली. लहानगे फूल त्याचे, गोल गुणांचे आहे अनमोल. कडक कवच आत काळी बी, स्वच्छतेची ही तर आहे गुरुकिल्ली. पाण्यात टाकताच फेस येई छान, केसांना देतो तो नवा मान. नाही रसायने नाही कसला त्रास, शुद्धतेचा मिळतो सर्वांना हा ध्यास. दागिन्यांची ही लकाकी, वाढवतो तो मळाला क्षणात पळवून लावतो. निसर्गाचा हा अनमोल ठेवा, जोपासायला आपण हा सुमेवा. रिट्याचा फळाचा उपयोग मुख्यतः मळ काढण्यासाठी होतो. त्यात सॅपोनिस वर्गातील संयुगे असतात. ही संयुगे पाण्यात विरघळणारी ग्लॅमोकोसाइट आहेत. रिट्याची फळे पाण्यात धुण्यास त्यातील सॅपिनेस फेस तयार करतात, म्हणून त्याचा उपयोग साबणासारखा केला जातो. लोकरी, रेशीम, नाजूक व तमल सुती कपडे धुण्यासाठी रिटे वापरतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.